तुम्हाला 2,20,000 मध्ये, तर 1,99,000, तर 4,20,000. पूर्ण मार्केटला चॅलेंज आहे आणि फक्त 4,99,000, 4,99,000. हुंडाई क्रेटा VIP नंबर मध्ये गाडी 7,40,000, फक्त 5,50,000. Q3 2015 ची मॅन्युअल डिझेल 2015 ची गाडी 5,75,000, 1,99,000, फक्त 11,25,000, तर 6,50,000. मित्र, सुरू करूया आजच्या एका होळी स्पेशल व्हिडिओला. तर मंडळी, आज आपण डिवाइन मोटर अंधेरीमध्ये व्हिडिओ शूट करतोय आणि इथे येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथे तुम्हाला हाय क्वालिटी सेकंड हँड कार्स मिळतात आणि भरपूर गाड्या आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. 40 ते 50 गाड्या असणार आहेत. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि किंमत पण आपण होळी निमित्त, गुढीपाडवा निमित्त भरपूर कमी केलेली आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. आवडलं तर नक्की लाईक करा. आणि डिवाइन मोटरमधून नोमान सर आज आपल्या बरोबर आहेत आणि आपल्याला एक एक करून माहिती देतील. बरोबर सर? बरोबर. चला, होळी येते आणि गुढीपाडवा येतोय. आता होळी आणि गुढीपाडवाचा आपला जे महाउत्सव आहे त्याच्यासाठी आपण जे ऑफर लावलेले युज्ड कार मध्ये प्रत्येकाच्या घरी आपल्याला गाडी द्यायची आहे. आणि ही होळीचे फेस्टिवल मध्ये आपण जे काय गाडी देणार आहे ते कमीत कमी किमतीमध्ये चांगली गाडी देणार आहे. डिझेल, पेट्रोल, CNG सगळी व्हेरायटी तुम्हाला भेटणार आहे. ही व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि नक्की आवडतं असेल तर लाईक करा. एक्झॅक्टली. SX4 पासून सुरू करूया. हो, काय माहिती आहे SX4 ची? ही पहिली गाडी आपली लो बजेट मध्ये 2011 ची SX4 डिझेल मध्ये आहे. पासिंग 2031 पर्यंत केलेली आहे. 5 वर्षाची पासिंग केलेली आहे. 2011 ची सेकंड ओनर डिझेल VDI गाडी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍव्हरेज पण 20-22च्या ऍव्हरेज भेटेल. याची किंमत लो बजेट मध्ये कमीत कमी तुम्हाला 2,20,000 मध्ये ही गाडी भेटेल. चला, ही डिझेल गाडी 2,20,000 11ची गाडी होती, पासिंग केलेली आहे. आता अजून एक गाडी आपल्याकडे लो बजेट मध्ये आहे, रेड कलर मध्ये वेंटो पेट्रोल सिंगल ओनर गाडी आहे. फक्त 40,000 किलोमीटर चाललेली, जेन्युइन विथ सर्व्हिस रेकॉर्ड, सिंगल ओनर गाडी. याची पण पासिंग पूर्ण 2031 पर्यंत केलेली आहे. टॅक्स पेड आहे. ही गाडी पण तुम्हाला देणार फक्त 1,99,000 ला. हे फिक्स प्राइस आहे. अजून तुम्हाला 2 लाखाच्या आतमध्ये एक ड्रीम पूर्ण करणार आहे. 2011 ची वर्ना, ही पण किलोमीटर फक्त 35,000 किलोमीटर चाललेली 2011 ची गाडी. ही पण आपण देणार 1,99,000, 1,99,000 मध्ये. सेडॅन मध्ये आपल्याकडे भरपूर ऑप्शन उपलब्ध आहे आणि न्यू स्टाईल, न्यू लुक मध्ये जे आपल्याकडे गाडी आहे 2018 ची हुंडाई एलेंट्रा न्यू शेप मध्ये सिंगल ओनर गाडी, डिझेल ऑटोमॅटिक विथ सनरूफ, बटन स्टार्ट, व्हेंटिलेटेड सीट. गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता. फक्त 70,000 किलोमीटर चाललेली आहे, जेन्युइन विथ सर्व्हिस रेकॉर्ड. फर्स्ट ओनर गाडी 2018 ची. आज आपण देणार आहे फक्त 8,75,000, 8,75,000 मध्ये तुम्हाला ही गाडी भेटेल. 8,75,000 डिझेल ऑटोमॅटिक सनरूफ मध्ये गाडी होती. स्कॉडा सुपर्ब ही जर्मन बीस्ट, जर्मन लक्झरी व्हेकल, ज्याच्या कंपॅरिझन तुम्ही ऑडी आणि मर्सिडीज पेक्षा करू शकता. 2016 ची ऑटोमॅटिक टॉप एंड व्हेरियंट, सनरूफ, पेट्रोल ऑटोमॅटिक, सेकंड ओनर, किलोमीटर 80,000 किलोमीटर चाललेली, ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे. सीट कव्हर वगैरे तुम्ही पाहू शकता. लक्झरी आणि स्पेशियस इंटिरियर भेटणार आहे तुम्हाला ही गाडीमध्ये. आणि नवीन गाडीची किंमत जी होती ते 35 लाखाला नवीन गाडी होती. पण आज आपण डिवाइन मोटर्स मध्ये होली फेस्टिवल आणि ही महाउत्सव मध्ये एक स्पेशल डिस्काउंट ऑफर मध्ये देणार आहे फक्त आणि फक्त 7,50,000. 7.5 लाखात घेऊन जावा. ही सुपर्ब होती. 16 ची डिझेल पेट्रोल ऑटोमॅटिक आणि सनरूफ मध्ये होती. आता सियाज, मारुतीची सियाज मोस्ट डिमांडिंग प्रोडक्ट आहे. डिझेल VDI, याच्यामध्ये तुम्हाला ऍव्हरेज पण चांगला भेटणार आहे. 22 ते 24चा ऍव्हरेज भेटणार आहे. मॉडेल पण वरचा मॉडेल आहे. 2018 ची गाडी आहे. सेकंड ओनर मध्ये गाडी आहे. गाडी खूप छान आणि नीट कंडिशन मध्ये आहे. गाडीला काहीच करायची गरज नाही. टायर वगैरे पण चांगला आहे. सीट कव्हर आहे, लेदर सीट कव्हर आहे, ABS, एअरबॅग वगैरे सगळे गाडीला. 2018 ची गाडी, डिझेल VDI. आज आपण देणार आहे फक्त 4,99,000 मध्ये. 4,99,000 डिझेल इंजिन मध्ये. आता होंडा सिटी पण 2018 ची आहे. ऑटोमॅटिक, पेट्रोल, सनरूफ, न्यू शेप मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला DRLs, अलॉय व्हील्स, लेदर सीट कव्हर, टच स्क्रीन, म्युझिक सिस्टम, भरपूर फीचर्स भेटतात. VX टॉप मॉडेल 18 ते 19 लाखाची नवीन गाडी होती. पण आज आपण डिवाइन मोटर मध्ये ही गाडी देणार आहे फक्त आणि फक्त 4,80,000 मध्ये. 2015 ची वर्ना
पेट्रोल मॅन्युअल पुश बटन स्टार्ट टॉप एंड मॉडेल आहे, SX ऑप्शनल. हा पेट्रोल गाडी आहे, 70,000 किलोमीटर चाललेली गाडी. आज आपण देणार आहे फक्त आणि फक्त 3,70,000 मध्ये 2015ची पेट्रोल मॅन्युअल गाडी. शेप मध्ये 2017ची मॅन्युअल गाडी, डिझेल मध्ये गाडी आहे. SX मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ABS, अलॉय व्हील्स, एअरबॅग वगैरे सगळे फीचर्स भेटणार आहे आणि ॲव्हरेज तुम्हाला 20-22च्या भेटणार आहे. 2017 डिसेंबरची गाडी आज आपण देणार फक्त आणि फक्त 6,80,000 मध्ये. वेंटो मध्ये आपल्याकडे 2 ऑप्शन अवेलेबल आहे. 2014ची वेंटो डिझेल हायलाईन टॉप एंड व्हेरियंट आहे. कमी किलोमीटर चाललेली जर्मन गाडी आहे. फक्त आणि फक्त 50,000 किलोमीटर चाललेली मॅन्युअल डिझेल गाडी आज आपण देणार आहे 3,20,000 मध्ये. वेंटो पण घेऊन जावा, दोन्ही पण वेंटो 3,20,000च्या ऑप्शन मध्ये अवेलेबल आहे. ही पण 2013ची सिंगल ओनर मॅन्युअल डिझेल मध्ये हायलाईन व्हेरियंट आहे. ही 2014ची सेकंड ओनर हायलाईन डिझेल मॅन्युअल व्हेरियंट आहे. दोन्हीची किंमत एकच आहे, 3,20,000. अजून एक डिझेल स्विफ्ट, मारुती स्विफ्ट VDI डिझेल ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. मॅन्युअल डिझेल 2015ची गाडी आहे, सेकंड ओनर गाडी. 80,000 किलोमीटर जेन्युइन चाललेली, पूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड आहे. 2015ची गाडी स्विफ्ट VDI डिझेल आज आपण देणार आहे फक्त 4,10,000 मध्ये. जर्मन गाडी पोलो हॅचबॅक मध्ये डिझेल ऑप्शन हायलाईन टॉप एंड व्हेरियंट अवेलेबल आहे. 2013ची गाडी आहे, सेकंड ओनर डिझेल मध्ये आज आपण देणार आहे फक्त 2,50,000 मध्ये. ही डिझेल गाडी डिझेल घेऊन जावा 13ची. आता अर्टिगा आहे, VDI 2013ची डिझेल मॅन्युअल मध्ये 7 सीटर गाडी, मार्केट चॅलेंजिंग प्राइस मध्ये 13ची डिझेल गाडी आज आपण देणार फक्त आणि फक्त 4,20,000 मध्ये. चला ही गाडी 4,20,000 देतोय. ही डिझेल मध्ये होती. आता ग्रँड आयटेन 2017ची मॅन्युअल डिझेल सिंगल ओनर मध्ये गाडी आहे, स्पोर्ट्स मॉडेल आहे. डिझेल मध्ये ही गाडीला तुम्हाला 25 ते 26 पर्यंत ऍव्हरेज भेटेल आणि फक्त 4,25,000 मध्ये. Hyundai i10 2010ची 30 पर्यंत टॅक्स पेड सिंगल ओनर गाडी, फक्त 50,000 किलोमीटर चाललेली. फर्स्ट ओनर गाडी 2010ची लो बजेट मध्ये आज आपण देणार आहे फक्त आणि फक्त 1,75,000. आता डिझेल व्हेन्यू मायलेज पण तुम्हाला 22 ते 24 पर्यंत मायलेज भेटेल. 2020ची गाडी आहे, सिंगल ओनर मध्ये, सनरूफ, व्हेन्यू, मॅन्युअल डिझेल मध्ये आहे गाडी. टायर वगैरे पण छान कंडिशन मध्ये आहे आणि किलोमीटर 82,000 किलोमीटर काहीतरी चाललेली गाडी आहे. सिंगल ओनर मध्ये तुम्हाला देणार आहे फक्त 7,75,000. त्याला ही गाडी 7,75,000 डिझेल सनरूफ मध्ये होती. आता आहे क्रेटा, हुंडाई क्रेटा VIP नंबर मध्ये गाडी आहे. 2017ची पुश बटन स्टार्ट डिझेल मॅन्युअल गाडी आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला ऍव्हरेज चांगला भेटणार आहे. गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता, खूप छान कंडिशन मध्ये गाडी आहे. आज आपण डिवाइन मोटर्स मध्ये 2017ची मॅन्युअल डिझेल क्रेटा देणार आहे फक्त आणि फक्त 7,40,000 मध्ये. चला डिझेल गाडी 7,40,000. ही 2017ची गाडी होती, टॉप मॉडेल मध्ये. आता आहे टुसॉन, हुंडाईची टुसॉन खूपच लक्झरी प्रोडक्ट आहे. नवीन गाडी 32 लाखाला होती, कारण ह्याच्या कंपॅरिझन तुम्ही ऑडी Q3 आणि ऑडी Q5 वरून करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला कनेक्टिंग DRL लाईट, प्रोजेक्टर हेडलाईट, डायमंड कट अलॉय व्हील्स, 19 इंचचा तुम्हाला टायर भेटणार आहे. टायर साईज, अलॉय साईज 19 इंचची आहे. इलेक्ट्रिक सीट, लेदर सीट कव्हर्स, हुंडाईचा ओरिजिनल टचस्क्रीन म्युझिक सिस्टम आणि 8 एअरबॅग सेफ्टी फीचरसाठी भेटणार आहे. बरोबर. 32 लाखाची नवीन गाडी, 2016चा ही मॉडेल आहे. आज आपण डिवाइन मोटर मध्ये देणार फक्त 7,99,000, 7,99,000 मध्ये घेऊन जावा हुंडाईची ट्युसॉन डिझेल ऑटोमॅटिक. चला ही 16ची गाडी होती 7,99,000. आता आहे होंडा CRV, होंडा CRV पेट्रोल ऑटोमॅटिक 2015ची गाडी आहे, सेकंड ओनर आहे. किलोमीटर 99,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. देणार आहे फक्त आणि फक्त 5,50,000 मध्ये. चला फक्त 5.5 लाखात घेऊन जावा. ही होंडा CRV 5 सीटर आहे आणि सनरूफ मध्ये गाडी होती ती. आता आहे आपल्याकडे हुंडाईची टुसॉन. अजून एक प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध आहे. 2017 डिसेंबरची गाडी आहे, म्हणजे तुम्ही 2018 कन्सिडर करू शकतो. सिंगल ओनर गाडी आहे आणि ही टुसॉन जे आहे जे GLS टॉप एंड व्हेरियंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक हँड ब्रेक, इलेक्ट्रिक टेलगेट हे सगळे फीचर्स भेटणार आहे. आमच्याकडे ही गाडी उपलब्ध आहे. 2017 डिसेंबरची सिंगल ओनर GLS टॉप एंड व्हेरियंट आज आपण देणार फक्त आणि फक्त 9,50,000 मध्ये. ही डिझेल ऑटोमॅटिक 9.5 लाखात. आता आहे ऑडीची Q3, ऑडी Q3 2015ची न्यू शेप मध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्पोर्ट्स मोड, कम्फर्ट मोड हे सगळे फीचर्स भेटतात आहे. अलॉय व्हील्स आहे,
पॅनारॉमिक सनरूफ आहे, ऑटोमॅटिक डिझेल 2015 ची गाडी, ऑडी Q3 2.0 TDI डिझेल इंजन. आज आपण देणार फक्त आणि फक्त 8,65,000 मध्ये, 8,65,000. ऑडी Q3 8,65,000 ही 2015 ची डिझेल ऑटोमॅटिक गाडी होती, सनरूफ बरोबर. Hyundai Tucson अजून एक ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे सिंगल ओनर मध्ये आणि कमी किलोमीटर चाललेली गाडी, फक्त 60,000 किलोमीटर चाललेली गाडी, 2017 डिसेंबरची सिंगल ओनर Hyundai Tucson. गाडीचे इंटिरियर तुम्ही बघू शकता, लेदर सीट कव्हर्स, डायमंड कट अलॉय व्हील्स. ही गाडीमध्ये तुम्हाला पूर्ण नवीन गाडी सारखा फील भेटणार आहे. 2017 डिसेंबरची सिंगल ओनर गाडी आज आपण देणार आहे फक्त आणि फक्त 8,99,000 मध्ये. पजेरो स्पोर्ट्स 2012 ची सिंगल ओनर गाडी, 4x4 मॅन्युअल डिझेल मध्ये गाडी आहे. VIP नंबर आहे 5455. फर्स्ट ओनर गाडी 2012 डिसेंबरची 8 सीटर गाडी आज आपण देणार आहे अर्टिगा पेक्षा कमी किमतामध्ये, फक्त आणि फक्त 5,75,000 मध्ये तुम्हाला ही गाडी भेटेल. चला, ही गाडी 12 ची 5,75,000 डिझेल मध्ये होती. आता अजून एक पजेरो ही 2014 ची गाडी आहे, 4x4 मॅन्युअल डिझेल मध्ये. नंबर तुम्ही पाहू शकता, MH14 पिंपरी चिंचवड पासिंग गाडी आहे, 2014 ची मॅन्युअल डिझेल 4x4 पजेरो स्पोर्ट्स. ही पण आज गाडी आपण देणार आहे खूप कमी किमतामध्ये, 6,30,000 6,30,000 मध्ये तुम्हाला ही गाडी भेटेल. पजेरो स्पोर्ट्स 2014 ची सिंगल ओनर मध्ये, VIP नंबर 8800, 4x4 मॅन्युअल डिझेल गाडी आहे. फर्स्ट ओनर गाडी, किलोमीटर 1,40,000 किलोमीटर चाललेली, पूर्ण जेन्युइन सर्व्हिस रेकॉर्ड, ड्युअल टोन मध्ये गाडी आहे. आज आपण देणार आहे फक्त आणि फक्त 8,20,000 मध्ये तुम्हाला भेटेल. चला, ही 14 ची 4x4 गाडी होती, 8,20,000. आता चौथी पजेरो या व्हिडिओची. पजेरो ऑटोमॅटिक मध्ये पण आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. 2015 ची MH15 नाशिक नंबर मध्ये गाडी आहे, VIP नंबर आहे 2030. सिंगल ओनर गाडी, ऑटोमॅटिक 2015 ची 4x2. ही गाडी आपण देणार आहे फक्त आणि फक्त 8,80,000 मध्ये. टोयोटा इनोव्हा 7 सीटर मध्ये आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. 2015 डिसेंबरची गाडी आहे, डिझेल मॅन्युअल मध्ये 7 सीटर गाडी आहे, 80 to 90% टायर आहे, 1,60,000 किलोमीटर चाललेली आहे. देणार आहे खूप कमी किमतामध्ये, फक्त आणि फक्त 7,10,000 मध्ये ही गाडी तुम्हाला भेटेल. आता MG हेक्टर गाडी आहे, MG हेक्टर 2021 डिसेंबरची, फक्त 3 ते 4 वर्ष जुनी गाडी आहे. 21 डिसेंबरची शार्क टॉप एंड मॉडेल, CVT गिअरबॉक्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ, CVT गिअरबॉक्स, व्हेंटिलेटेड सीट, वायरलेस चार्जिंग, इलेक्ट्रिक टेलगेट, भरपूर फीचर्स भेटणार आहे. 360 डिग्री कॅमेरा पण आहे गाडीला. पेट्रोल ऑटोमॅटिक 2021 डिसेंबरची गाडी, सेकंड ओनर, किलोमीटर 70,000 किलोमीटर विथ सर्व्हिस रेकॉर्ड, बरोबर, अंडर वॉरंटी कार. आज आपण देणार आहे फक्त आणि फक्त 11,99,000 मध्ये, 2021 ची MG हेक्टर. चला, 21 ची गाडी 11,99,000. ही पेट्रोल होती का डिझेल? पेट्रोल ऑटोमॅटिक. पेट्रोल ऑटोमॅटिक होती. आता XUV 500 मार्केट चॅलेंजिंग प्राइस आहे, पूर्ण मार्केटला चॅलेंज आहे. ही आपण जे गाडी देणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 2015 ची XUV W10 सनरूफ मध्ये ही गाडी ही किमतीमध्ये नाही भेटणार आहे. आपल्याकडे जे होलीच्या आणि गुढीपाडवाचे जे ऑफर लावलेले, फक्त ऑफर प्राइस मध्ये पूर्ण स्टॉक जितके तुम्ही पाहिलेले त्याच्यामध्ये ही गाडी जे प्राइस आहे नक्की तुम्ही कमेंट करणार आहे प्राइसिंग वरती. 2015 ची सिंगल ओनर गाडी आज आपण देणार फक्त आणि फक्त 4,99,000 मध्ये. खूपच छान सनरूफ मध्ये गाडी आहे, टॉप मॉडेल मध्ये गाडी. गाडीमध्ये 8 एअरबॅग्स मिळतील तुम्हाला, 4,99,000 गाडी मिळते. W10 टॉप मॉडेल मध्ये गाडी, डिझेल मध्ये. आता अजून एक XUV 500 व्हाईट कलर मध्ये अवेलेबल आहे. 2018 ची ही गाडी आहे, 80,000 किलोमीटर चाललेली, जेन्युइन विथ सर्व्हिस रेकॉर्ड, W9 व्हेरियंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अलॉय व्हील्स, पुश बटन स्टार्ट, कीलेस एंट्री, टच स्क्रीन म्युझिक सिस्टम, भरपूर फीचर्स भेटणार आहे. ते आपण देणार आहे फक्त आणि फक्त 7,99,000, 7,99,000 मध्ये. चला, ही गाडी सनरूफ मध्ये 7,99,000. आता आहे मर्सिडीजची MLA 250 CDI. ML 250 CDI 2014 ची गाडी आहे, VIP नंबर 0055. 250 मध्ये तुम्हाला ऍव्हरेज चांगला भेटणार आहे, 18 ते 20 ऍव्हरेज भेटेल हायवे वरती. 2014 ची सेकंड ओनरशिप मध्ये गाडी आहे, 90,000 किलोमीटर चाललेली गाडी, VIP गाडी मर्सिडीज ML 250 आज आपण देणार फक्त आणि फक्त 11,25,000 मध्ये. ML 350 आहे, आपण जे पाहिली होती ते 250 होती, आता जे आपण बघतो ते 350 आहे. VIP नंबर आहे 1234. 2014 ची 350 एअरमॅटिक सस्पेन्शन, व्हाईट कलर मध्ये गाडी,
हा ही पण गाडी आज आपण देणार आहे फक्त आणि फक्त 11,99,000 मध्ये. चला 11,99,000 ही गाडी घेऊन जावा. 14ची होती ती. आता मर्सिडीजची अजून एक आहे मर्सिडीज ई क्लास E250 CDI नंबर तुम्ही पाहू शकता. VVIP नंबर आहे. डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे. सनरूफ वगैरे सगळं आहे गाडीला. हा. डायमंड कट अलॉय व्हील्स, टायर वगैरे 80 ते 90% टायर आहे. डिझेल ऑटोमॅटिक मध्ये ही गाडी आहे. याच्यामध्ये आफ्टर मार्केट अँड्रॉइड टच स्क्रीन म्युझिक सिस्टम, लेदर सीट कव्हर, इलेक्ट्रिक सीट्स, भरपूर फीचर्स भेटणार आहे. CDI डिझेल इंजन आहे. अवॅन्गार्ड व्हेरियंट आहे. याच्यामध्ये ॲव्हरेज पण 17 ते 18 ॲव्हरेज भेटेल तुम्हाला हायवेवरती. ही गाडीची किंमत जी आहे ते 8,10,000 मध्ये तुम्हाला ही गाडी भेटेल. मर्सिडीज E250 आपल्याकडे अवेलेबल आहे. ही 2014ची गाडी आहे. सेकंड ओनरशिप मध्ये डिझेल ऑटोमॅटिक अवॅन्गार्ड टॉप एंड व्हेरियंट आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला इलेक्ट्रिक सीट्स, लेदर सीट कव्हर, टच स्क्रीन म्युझिक सिस्टम, सनरूफ वगैरे सगळे भेटणार आहे. याची किंमत आपण जे लावलेली आहे ते फक्त आणि फक्त 9,25,000. BMW 530 आणि BMW 520D अवेलेबल आहे. ही गाडी 2010ची आहे, पण टॅक्स जे आहे 2030 पर्यंत पेड आहे. सिंगल ओनर गाडी आहे. गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता, पूर्ण नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे. 2010ची 530D डिझेल टॉप एंड व्हेरियंट आहे. ऑटोमॅटिक डिझेल गाडी आहे. किंमत एकच किंमत देणार, फायनल किंमत 530D. पूर्ण मार्केट चॅलेंज आहे. फक्त आणि फक्त 6,50,000. BMW होती 10ची गाडी 6.5 लाखामध्ये. आता 520D आहे. 520D 2014ची LCI न्यू शेप मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला स्पोर्ट्स आणि डिजिटल मीटर वगैरे भेटणार आहे. ही न्यू शेप गाडी आहे 2014ची. ऑटोमॅटिक डिझेल, सेकंड ओनर. किलोमीटर 1,02,000 किलोमीटर चाललेली आहे. पूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड आहे. फक्त आणि फक्त 12,50,000 मध्ये. तर मित्रांनो, सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो डिवाइन मोटर अंधेरीमध्ये. तर होळी निमित्त आणि गुढीपाडवा निमित्त आपण भरपूर गाड्या इथे जमा केलेल्या आहेत आणि एकदम कमी किमतीमध्ये. तर नोमान सर, आता जाता जाता काय बोलणार? जे काय स्टॉक तुम्ही आता डिवाइन मोटर मध्ये पाहिलेले आहे ते पूर्ण जेन्युन आणि सर्व्हिस रेकॉर्ड आहे गाड्यांचा. गाडी खूप कमी किमतीसाठी तुमच्यासाठी आणलेली आहे, कारण होळीचा आणि गुढीपाडवाचा महाउत्सव येणार आहे. एकदा नक्की डिवाइन मोटर्स मध्ये भेट द्या. गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्या, गाडीची कंडिशन पहा, नंतर तुम्ही गाडीचं जे डिसाईड करा तुम्हाला गाडी घ्यायची असे की नाही असे. कारण आमच्याकडे जे काय गाडी आहे ते स्क्रॅचलेस, नॉन ॲक्सिडेंटल आणि नॉन फ्लटेड गाडी भेटणार आहे. जे काय गाडी तुम्ही पाहिलेली आहे त्यांच्यावर 80% लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. 50,000 ते 1,00,000 रुपये डाऊन पेमेंट करा आणि ही होळीच्या महाउत्सवमध्ये गाडी आपल्या घरी घेऊन जावा. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना या व्हिडिओची माहिती द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.